घाटकोपरमध्ये ठिकठिकाणी रामाचे फोटो लावण्यात आले, तर ठिकठिकाणी रामाचे फोटो कटआउट लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। 400 पेक्षा जास्त रामाचे कटआउट लावले असल्याचा शिवसेना ठाकरे पक्षाने आरोप केलाय। शिवसेना ठाकरे घाटकोपरमध्ये ठिकठिकाणी रामाचे बॅनर लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। 400 पेक्षा जास्त बॅनर लावल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आरोप केलेला आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने हा आरोप केलाय। निवडणूक आयोगाकडे याबाबतची तक्रारही दाखल करण्यात आली। तर भाजपचे आमदार आपल्यासोबत अतुल भातखळकर जोडल्या गेलेले आहेत। अतुलजी, तुमचं लोकशाही मराठीमध्ये मनापासून स्वागत। घाटकोपरमध्ये रामाचे कटआउट लावण्यात आल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आलाय, काय प्रतिक्रिया द्याल? उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणि उद्धव ठाकरेंना रामाचे कटआउट लावले याचा राग येणं स्वाभाविकच आहे, कारण आता ते उद्धव ठाकरे नाही आहेत, ते आता उस्मान ठाकरे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे प्रभू रामचंद्राचे कटआउट लावले असतील तर सर्वाधिक पहिला राग उद्धव ठाकरेंच्या पक्षालाच येणार, कारण भगव्या ध्वजाला फडकं म्हणण्यापर्यंत त्यांची एक मजल गेलेली आहे आणि त्याच्यामुळे प्रभू रामचंद्राचे कटआउट या देशामध्ये कोणी कधी कुठेही लावू शकतं आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या गटाने त्याच्यावर आक्षेप घेतलाय। याच्यातूनच त्यांचं हिरवेपण किती झालेलं आहे हे स्पष्ट होत आहे। नक्कीच अतुलजी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।